नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण उमरोती येथील युवा प्रगतशील शेतकरी वसंत पंडितराव खमाट यांच्या क्षेत्रावरती आलेले आहे। यांची जी लागवड आहे साधारणतः 22 गुंठ्याचं क्षेत्र होतं। एक अंदाज होता 20 गुंठे या शकते किंवा 22 गुंठे, एक 2 गुंठ्याचं मागं पुढे। तर आपण माझ्यासोबत बघू शकता शेतकऱ्याने एक साधारणतः 6 बेड इथं ठेवलेले, 15-16 क्विंटल बेणं मागं ठेवून, आणि हे ते ट्रॅक्टर आता इथं 45 ते 42 क्विंटल धुळ्यापर्यंत जातं। ते शीक लावून कधी भरलं तर 42 ते 45 क्विंटल पर्यंत जातं। आणि साधारणतः मालाचा अंदाज घेतला तर आपल्या 22 गुंठ्यामध्ये एक साधारणतः 85 पर्यंत त्यांचा उतारा इथं येणार आहे। योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शनाखाली हा प्लॉट होता। मध्यंतरी 2 ते 3 स्पॉट होते, त्यांच्यामध्ये जे ड्रिचिंग होते ते बंद होतं। जसं पाणी उघडला आणि थंडीची चालू झाली तिथून पुढे त्यांच्या ड्रिचिंगच्या योग्य ड्रिचिंग झाल्या होत्या, त्यामुळे त्यांचा माल आपण माझ्यासोबत बघू शकता। तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो। मालाची साईज, क्वालिटी आपण इथं माझ्यासोबत बघू शकता। एकदम सुपर असा माल बनलेला आहे आणि क्वालिटी चांगली, लांब तांडीचे जे बेन आहे चांगला माल इथं चांगल्यारीत्या बनलेला आहे। आपण माझ्यासोबत बघू शकता पंट्यातून काही माल इथं काढलेला होता। लागवड यांची जून मध्ये लागवड झालेली होती। जून मध्ये लागवड झाल्यामुळे आता मॅच्युरिटी सिम्पटम होते आणि पाण्याचं इथून पुढे पाणी कमी पडणार आहे, त्यामुळे त्यांनी हा बाजार भावाच्या एक 50 पैसे शिल्लक यांना भाव भेटला होता। 69-50 यांनी हा इथं माल दिला होता। तुमच्याकडे काय भाव चालू आहे मागच्या व्हिडिओत आम्ही सांगितलं होतं। जर का तुमच्याकडे जे भाव चालू असेल त्या भावाप्रमाणे जर कधी तुम्ही सांगितलं तर आमच्या लक्षात येतं की ऑल ओव्हर महाराष्ट्रात त्याची आपल्याला चर्चा होते की भाव कुठं किती आहे आणि किती भाव आहे यावरती बी आपण एक अंदाज ठरू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांचे आम्हाला मेसेज होते, फोन होते की मार्केट कसं राहील भावाचं। आम्ही याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता, त्याप्रमाणे आता पर्यंत तरी खरं ठरतंय। साधारणतः 7 ते 8 हजारापर्यंत दरम्यान भाव खेळते राहणार आहे। मार्च पर्यंत भाव 7 ते 8 हजारापर्यंत खेळते राहणार आहे। भरपूरशा शेतकऱ्यांचे प्लॉट आणखी काढणं चालू आहे। भरपूरशा शेतकऱ्यांचे क्रॉस प्रश्न होते की मागच्या वर्षी जे माल होता जानेवारी फेब्रुवारी मध्ये 3700, 3800, 4000, 4200, 4300 पर्यंत भाव होता, आणि अचानक जे भावाने जंप घेतला होता तो 10 ते 12 हजारापर्यंत स्टॉप झाला होता। पण यावर्षी तशी परिस्थिती तरी वाटत नाही, कारण की लागवड क्षेत्र भरपूर आहे पाठीमागं आणखी। पण तरी आपला एक अंदाज आहे, सर्वे असतो मार्केटमध्ये, याला उठाव चांगला आहे। आणि आपल्याकडचा जो माल आहे आता भरपूरशा राज्यामधला जो माल आहे तो कमी होत आलेला आहे आणि महाराष्ट्रातलाच माल भरपूरसा शिल्लक आहे। त्यामुळे बाजार भाव जे ते 8-8.5 हजारपर्यंत खेळतील। मे मध्ये थोडे भाव वाढतील आणि जून मध्ये, जुलैमध्ये तिथून पुढे खोडव्याचं नियोजन जसं असेल त्याप्रमाणे भाव वाढतील। मागे आपण सांगितलं होतं की जे भाव जानेवारीमध्ये आपण एक अंदाज वर्तवला होता, आता जानेवारी संपत आलेला आहे, जानेवारीचे एक 10-12 दिवस बाकी आहे, आणि जे आपण भाव वर्तवले होते त्या भावाप्रमाणेच मार्केट चालू आहे। आजचं मार्केट काही शेतकऱ्यांचे 70-71 पर्यंत झाले होते। भरपूरशा शेतकऱ्यांचे जे भाव आहे ते कमी जादा याच्यामुळे असतात की भरपूरशे जे व्यापारी आहे ते टोळचं एक वेगळा भाव ठरवता आणि एक जो माल असतो तुमचा नवीन त्याचा एक माल वेगळा ठरवता, त्यामुळे 1-2 रुपयाचे भाव मागं पुढे होतात। पण तुम्हाला आम्ही सांगू की शेतकऱ्यांनी सरसकटच माल द्यायला कधी पसंती दिली पाहिजेत। सरसकट म्हणजे टोळ आणि आपला नवीन माल याप्रमाणेच त्यांनी माल दिला पाहिजेत आणि त्याप्रमाणेच त्यांचं वजन वगैरे झालं पाहिजे। भरपूरशा शेतकऱ्यांचं असं असतं की बा टोळ वेगळं दिलं तर आपला भाव हे ते जमतेम 1-2 रुपयासाठी तुम्ही तसं करू नका, सरसकटच देण्यात कधी फायद्याचं आहे। तर आपण माझ्यासोबत बघू शकता योग्य नियोजन झालेलं होतं। ड्रिचिंगचं वगैरे यांचं शेड्यूल चांगलं असल्यामुळे प्लॉटही चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला होता आणि यांना भावही चांगले भेटले होते। साधारणतः 22 गुंठे क्षेत्रामध्ये जर कधी तो यांचा आपण बघितलं तर बेणं पकडून एक 85 पर्यंत यांचा उतारा इथं येणार आहे। 85 म्हणलं कधी तर साधारणतः एक 6 लाखापर्यंत यांचं उत्पन्न इथं 22 गुंठ्यामध्ये होणार आहे। यांनी ड्रिचिंग मध्ये सुरुवातीला यांचे सम्राटचे 2 राऊंड झाले होते आणि वॉटर सोल्युबलचे वगैरे चांगले राऊंड झाले होते। स्वरूप ॲग्रोकेमिकलचे ऊर्जा, न्यूट्रिचिल हे यांना आम्ही या प्लॉटला दिलं होतं। शेड्यूल काय असेल, आणखी भरपूरशे असे आमचे जे प्लॉट आहे, जे मेन मोठाले प्लॉट आहे, जे भरपूरशे शेतकरी उत्पन्न काढणारे अशा शेतकऱ्यांनी आणखी प्लॉट दिले नाही, त्यामुळे आम्ही असा व्हिडिओ बनवला नाही शकलो नाही आणखी की कोणाचा किती उतार आलेला आहे। साधारणतः मी स्वतःच माझा घरचा प्लॉट दिला होता तर तो 1.25 एकर होता, 104च उतार आलेला आहे। त्याचं मेन कारण असं आहे की आमचं जे घरची जमीन आहे ते चोपन जमीन आहे, त्यामुळे तिथं उतार आला नाही। भरपूरशे शेतकरी आम्हाला म्हटलं की तुमचा उतारा कमी आलेला आहे, पण आमची जी जमीन आहे साधारणतः एक 60-65 फुटापर्यंत काळपोटी जमीन आहे आणि प्युअर चोपनयुक्त जमीन आहे। तिचं पाण्याचा एक थेंबही निचरा होत नाही आणि ज्या जमिनीवरती पाण्याचा निचरा होत नाही तिथं व्हाईट सेल जे असतात लगेच आल्या की सडून जातात, त्यामुळे तिथं आमचा जो उतारा आहे आम्हाला समाधानकारक आहे। बाकी पिकही आमची तिथं जर कधी जादा एक्सेस पाणी झाला, इव्हन कपाशी वगैरेही चांगले येत नाही। तर त्यामुळे शेतकऱ्यांना सजेस्ट असेल की
सुरुवातीपासून जर का तुम्ही योग्य नियोजन केलं तर तुमचं उत्पन्न 100% वाढतं. नियोजन करताना शेतकऱ्यांना लक्षात ठेवायचं आहे, लागवड झाल्यानंतर दर 15 दिवसाला ह्युमिक ऍसिड, दर 25 दिवसाला निमोटेडसाठी तुम्हाला द्यायचं आहे. उन्नी हुमणीचा जर कधी प्रादुर्भाव तुमचा चांगला तुमच्या क्षेत्रावरती असेल तर त्यासाठी तुम्हाला कार्टफ हायड्रोक्लोराइड असेल, वर्टॅको असेल, फर्टेरा असेल, ह्या सगळ्या गोष्टी बेसल डोसमध्ये घ्यायच्या आहे. त्या करूनही जर का तुमचं कंट्रोल झालं नाही तर ज्यावेळेस तुम्ही सेकंड कॉम्प्लिमेंटरी खत बेसल डोस ज्यावेळेस टाकतात, 2-3 खत कॉम्प्लेक्स फर्टिलायझर ज्यावेळेस टाकतात तुम्ही, त्यावेळेस तुम्ही फर्टेरा, वर्टॅको किंवा कार्टफ हायड्रोक्लोराइड हे मिक्स करून देऊ शकता. शक्यतो गॅस पाजून वगैरे घेणं तुम्हाला टाळायचं आहे, जेणेकरून ज्या चांगल्या बॅक्टेरिया आहेत त्याची काउंट कमी न होता बॅक्टेरियाची संख्या जर कधी चांगली राहिली तर तुमच्या जमिनीमध्ये ज्या शत्रू बुरशी आहेत आणि त्याच्यासाठी बॅक्टेरिया चांगलं काम करतं आणि फ्युजेरियमचा प्रादुर्भाव वाढत नाही, त्यामुळे तुमची सढी वाढत नाही. तर शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टी लक्षात देणं गरजेचं आहे. शेणखतामुळे उन्नीचा प्रादुर्भाव 90% वाढतो. शेणखतच कारणीभूत असतं. तर शेणखत टाकताना तुम्हाला कसं शेणखत कुजवायचं याबद्दलही आम्ही व्हिडिओ बनवला होता. आणखी 2 दिवसांनी आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत. शेणखत आता जर कधी तुमच्याकडे असेल तर आता सावलीमध्ये त्याचा डेपो लावून त्याच्यावरती योग्य प्रक्रिया करून तुमच्या मार्केटमध्ये जे कुजणारे तुम्हाला जे प्रोडक्ट भेटतील ते कुजवून घ्यायचं आहे त्याला आणि त्याच्यावरती पाणी मारत राहायचं आहे. 2-4 दिवसांनी त्याच्यावरती पाणी मारत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधल्या ज्या शत्रुबुरशी आहेत त्या कमी होऊन ज्या आपल्या जमिनीसाठी चांगल्या बॅक्टेरिया आहेत त्या फायदेशीर होतील आणि आपलं उत्पन्न वाढेल. तर आपण माझ्यासोबत बघू शकता, आमचं हे जे शेतकरी होते वसंत पंडितराव कमाट यांचं उत्पन्न समाधानकारक आलेलं आहे आणि त्यांना जेवढा उतारा त्यांचा अपेक्षित होता त्यापेक्षा एक 5-10 क्विंटल उतारा शिल्लक येणार आहे. त्यांनी 70 क्विंटल पर्यंत त्यांचं एक अंदाज धरला होता. एक साधारणतः 85 क्विंटल पर्यंत उतारा येणार आहे. आम्ही याचा एक शॉर्टही बनवू, नक्कीच बनवू. हे पूर्ण ज्यावेळेस माल निघाल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं नेट वजन येईल त्याच्यावरती एक शॉर्ट बनवू आणि ते तुम्हाला सांगणार आहोत की यांचा ऍक्च्युअल उतारा किती आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला अशीच नवीन व्हिडिओ घेत राहू आणि मदत करत राहू. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या एरियामध्ये काय भाव चालू आहे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आम्हाला कळतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये भावाची कंडिशन काय आहे आणि तुमच्या परिसरामधला किती माल शिल्लक आहे. एक अंदाजही तुम्ही जर कधी कमेंटमध्ये सांगितला तर एक चर्चा होते आणि त्यावरती आपण नवीन विषयावरती व्हिडिओ बनवू शकतो, जेणेकरून आपले जे शेतकरी आहेत त्यांना आपण सांगू शकतो की बा हे या भागामध्ये एवढा माल शिल्लक आहे, एवढे माल वाढायची कंडिशन आहे. आणि काही भाग जे असतात, सांगली, सातारा इथले जे शेतकरी प्रामुख्याने हे जास्त खोडव्याला प्रिपरेशन देतात, ते 6 ते 7 महिन्यामध्ये प्लॉट काढत नाही. 6 ते 7 महिन्यामध्ये जे प्लॉट निघतात ते फक्त आपल्या छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल आणि उर्वरित जो वैजापूर आपला संभाजीनगरचाच हा जो बेल्ट येतो या इथलचेच लोक 6 ते 7 महिन्यामध्ये काढतात. सांगली, सातारा इथले 70 ते 80% जे शेतकरी हे खोडव्यालाच पसंती देतात. त्यामुळे भाव काय राहतील आणि माल कुठल्या याच्यात एरियात शिल्लक आहे हे आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य माहिती देऊ. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.